गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 6वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 माझा अनुभव हा पाठ अभ्यासला, बरोबर? आजच्या तासाला आपण ह्या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. स्वाध्याय म्हणजे ह्या पाठावर विचारलेले प्रश्न, त्याची उत्तर आपण डिस्कस करणार आहोत. मुलांनो, स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण मागील तासाला हा जो पाठ अभ्यासला आहे त्याची थोडक्यात उजळणी करूया, जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय समजण्यास इझी होईल. तर चला मुलांनो, आता आपण हा पाठ पुन्हा थोडक्यात रिवाईज करूया. या प्रस्तुत पाठात वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मामाच्या गावाला जाण्याचे प्रवास वर्णन व मामाच्या गावात पोहोचल्यावर केलेली मौज मज्जा शब्दचित्रित केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद कसा लुटला याचा अनुभव मांडला आहे. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स, बरोबर? तर मुलांनो, ह्या पाठात वार्षिक परीक्षा संपली म्हणजेच फायनल एक्झाम जेव्हा संपली तेव्हा लेखक आणि रीमा, त्यांची बहीण रीमा घरी गेले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना एक सुखद धक्का दिला. एक चांगली बातमी सांगितली. ती बातमी काय होती बरं? की उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे. रीमाने आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली, कारण ती खूप खुश झाली की आपल्याला कुठे जायचं आहे? मामाच्या गावाला. तिच्या पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आगगाडीत बसलो. आगगाडी झुकझुक करत चालली होती. खिडकीत बसलेल्या रीमाचे केस भुरभुर उडत होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते. लुकलुकणे म्हणजे मुलांनो चमकणे. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. ती खूप खुश होती. आई वाचत असलेल्या पुस्तकांची पाने हवेवरती फडफडत होती. आणि जेव्हा लेखकाने खिडकीतून बाहेर बघितले तेव्हा त्यांच्या अंगाला असा थंडगार वाराच्या झुळका लागू लागल्या. तेवढ्यात त्यांचे लक्ष शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले आणि त्या मावशींच्या मांडीवर छोटेसे बाळ होते. ते बाळ लेखकांना पाहून खुदकन हसले. जेव्हा ते बाळ खुदकन हसले तेव्हा लेखकाने त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतले आणि ते बाळ खिडकीतून पळणारी झाडे टुकटुक पाहू लागले. पाहता पाहता ते बाळ झोपी गेले. असे करता करता स्टेशनवर बैलगाडी घेऊन त्यांचा मामा त्यांना नेण्यासाठी आला होता. रीमाने पळत पळत जाऊन मामाला गाठले. बैलगाडीत सगळेजण बसले. बैलगाडीत जेव्हा बसले तेव्हा बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा खुळखुळ वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. आम्ही घरच्या रस्त्याला लागलो. तोवर सायंकाळची वेळ झाली होती. पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बेंबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. मन आनंदाने थुई थुई नाचत होते. जेव्हा लेखक मामाच्या घरी पोचले तेव्हा मामीने त्यांचे तोंड भरून स्वागत केले. मामाची मुले राजू अन चिमी त्यांचीच वाट पाहत बसली होती. जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा ते एकमेकांना कडकडून भेटले. आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत लेखकांजवळ आली. आजीला पाहताच ते आजीला बिलगले. आजीने त्यांना जवळ घेतले. त्यांच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला आणि तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श जणू प्रेमळ अन बोलका होता. आणि त्यावेळी लेखकांना खूप गहिवरून आले, म्हणजेच त्यांचे मन भरून आले. आणि दुसऱ्या दिवशी नुसती धमाल. विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडणे किंवा पाडाचा आंबा तोडून खाणे,
बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, आज शेतावर तर उद्या आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे, रोज मजाच मजा. आणि ह्या मजेमध्ये कधी मे महिन्याची सुट्टी संपली ते त्यांना समजलेच नाही आणि ते पुन्हा परत आपल्या गावी आले. तर मुलांनो, अशा प्रकारे लेखकांनी आपला अनुभव आपल्याला इथे सांगितला आहे. तुमचासुद्धा असा अनुभव असेल बरोबर. तुम्ही जेव्हा सुट्टीमध्ये मामाच्या घरी किंवा स्वतःच्या गावी जात असतील तेव्हा तुम्ही तिथे खूप मजा करतात आणि ते दिवस कधी संपतात, जी मे महिन्याची सुट्टी असते ते कधी दिवस संपतात हे आपल्याला समजतसुद्धा नाही, कारण आपलं मन तिथे आनंदी असतं. अशाच प्रकारे लेखकांचे सुद्धा मन खूप आनंदी झाले होते आणि त्यांनी हा आपला अनुभव ह्या पाठामध्ये आपल्याला सांगितला आहे. गावामध्ये जी मज्जा केली, मामाबरोबर जी मज्जा केली त्याने, ती सगळी ह्यामध्ये वर्णली आहे. तर मुलांनो, हा पाठ पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला समजला. आता आपण ह्या पाठाचा स्वाध्याय समजून घेऊया. मुलांनो, तुमच्याजवळ जे कंबाईंड बुक आहे, बुक नंबर 1, त्यामधले हे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, का ते लिहा. त्यामधला अ, रीमाने आनंदाने उड्या मारल्या. कारण आगगाडीने मामाच्या गावाला जायचे म्हणून रीमाने आनंदाने उड्या मारल्या. आ, मुलाने बाळाला मांडीवर घेतले. कारण मावशींच्या मांडीवर बसलेले बाळ खुदकन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले. ई, मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले. कारण पानांची सळसळ, नदीची खळखळ, पक्ष्यांची किलबिल, गाईचे हंबरणे, पशु पक्षी शेते पाहून मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले. ई, मुलांना गहीवरून आले. कारण आजीच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ अन बोलका होता म्हणून मुलांना गहीवरून आले. उ, मुले परत गावी आली. कारण मामाच्या गावी रोजच मज्जाच मजा. या मजेत मुलांची सुट्टी कधी संपली ते त्यांना कळलेच नाही, त्यामुळे ती गावी परत आली. पुढचा प्रश्न बघा मुलांनो. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. उतारा म्हणजे मुलांनो परिच्छेद, पॅरेग्राफ. आपल्याला एक पॅरेग्राफ दिला आहे आणि त्यावरती काही प्रश्न दिले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या पॅरेग्राफमध्ये शोधायची आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मुलांनो, इथे पॅरेग्राफ तर दिलेला नाही आहे, पण बघा मुलांनो, इथे चौकट दिलेली आहे वरती आपल्याला आणि तिथून सुरुवात केली आहे, वार्षिक परीक्षा संपली आणि डॉट 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 दिलेले आहेत आणि शेवटी आहे अंगावर झेलू लागलो आणि पुढेच कंसामध्ये लिहिलं आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2. बघा मुलांनो, तुम्ही जेव्हा इंग्लिशचा पेपर लिहिता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये पॅसेज दिलेले असतात आणि त्या पॅसेजवरती काही क्वेश्चन्स दिलेले असतात आणि त्यांची आन्सरं तुम्हाला त्या पॅसेजमधून शोधायची असतात, बरोबर. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे सुद्धा पॅसेज दिलेला आहे, पॅरेग्राफ दिलेला आहे, पण तो पॅरेग्राफ इथे पूर्ण लिहून दिलेला नाही. तर तो पॅरेग्राफ तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधून बघायचा आहे. त्या पॅरेग्राफची सुरुवात आणि शेवट करून दिलेला आहे आणि खाली काही प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं त्या पॅरेग्राफमधून शोधायची आहेत. तर बघूया आता आपण काय प्रश्न आहेत ते. प्रश्न पहिला, त्यामध्ये 2 प्रश्न आहेत. त्यामधला पहिला प्रश्न, त्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न दिलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, आगगाडीने या ठिकाणी जायचे आहे. कुठे बरं जायचे होते आगगाडीने? मामाच्या गावाला. दुसरा, मुलाच्या बहिणीचे नाव काय बरं नाव? रीमा.
पुस्तकांच्या पानांचा आवाज कसा येत होता? फडफड. त्यामधला दुसरा प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडून लिहा. मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही, पुढे डॅश दिला आहे आणि 3 ऑप्शन दिले आहेत. पहिलं रात्री निघालो, सकाळी निघालो, दुपारी निघालो. तर आन्सर काय आहे मुलांनो? मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो. प्रश्न दुसरा, ह्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिले आहेत आणि पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत. बघा, खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. एका शब्दात म्हणजे वन वर्ड आन्सर लिहायचा आहे. पायातले पैजण चुमचुम वाजवत घरभर कोण फिरली? कोण बरं फिरली? रीमा. आई वाचत असलेल्या पुस्तकांची पाने कशामुळे फडफडत होती? कशामुळे? हवेने. दुसरा बघा त्यामधला प्रश्न, कोण कोणास म्हणाले ते लिहा. उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे असे कोण कोणास म्हणाले? असे आई मुलांना म्हणाली. प्रश्न तिसरा, ह्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला बघा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वारा. वारा याला समानार्थी शब्द आहे हवा किंवा पवन किंवा तुम्ही वायूसुद्धा लिहू शकतात. दुसरा आहे आई. आई याला समानार्थी शब्द माता किंवा जननी. दुसरं, खालील शब्दांसारखे 2 शब्द लिहा. आपल्याला शब्द दिले आहेत आणि त्यासारखेच आपल्याला 2 शब्द लिहायला सांगितले आहेत. बघा, पहिला आहे भुरभुर. भुरभुर सारखाच दुसरे 2 शब्द बघा, फुरफुर, गुरगुर असे शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर लुकलुक. लुकलुक यासारखे शब्द झुकझुक, टुकटुक, टकटक सुद्धा तुम्ही लिहू शकतात. पुढे बघा मुलांनो, चौथा प्रश्न, स्वमत. आगगाडीत बसल्यावर तुमचा एखादा अनुभव लिहा. स्वमत म्हणजे मुलांनो स्वतःचं आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला जे वाटतं ते तिथे लिहायचं आहे. आता आहे आगगाडी, ट्रेनमध्ये बसल्यावर तुमचा एखादा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला लिहायचं आहे. बघा मुलांनो, मी तुम्हाला होमवर्क असं लिहून दिलं आहे, तर तुम्ही परत होमवर्क असं लिहून पाठवतात, तसं नाही. होमवर्क म्हणजे तुम्हाला तिथे स्वतःचा आन्सर लिहायचं आहे. त्यालाच काय म्हणतात? स्वमत. तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स जो तुम्ही कधी ट्रेनमध्ये प्रवास केलेलाच असेल, तर त्या ट्रेनमध्ये तुम्ही जो प्रवास केला आहे त्याचं स्वतःचा आन्सर इथे लिहायचं आहे. तर मुलांनो, तुम्हाला हा प्रश्न समजला. पॅसेज दिला जातो आणि त्यावरती प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, वाचा, सांगा, लिहा. त्यामधला पहिला आहे नादमय शब्द. उदाहरणार्थ झुमझुम, छुकछुक. सूचना, अशाच प्रकारचे नादमय शब्द पाठात आले आहेत, ते शोधा व लिहा. नादमय शब्द म्हणजे मुलांनो सेम शब्द रिपीट केला जातो, त्यामध्ये एक ना नसतो. जसे खळखळ, सळसळ, खुळखुळ, किलबिल हे सगळे शब्द काय आहेत? नादमय शब्द आहेत. पुढे प्रश्न दुसरा बघा, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिला आहे. अ गटामध्ये आगगाडी, केस, पुस्तकांची पाने, थंडगार. ब गटामध्ये झुळका, झुकझुक, भुरभुर, फडफड. तर बघा, आगगाडी कशी, आगगाडीचा आवाज कसा येतो? झुकझुक, बरोबर, म्हणून तिथे आ लिहायचं. केस, रीमाचे केस कसे उडत होते हवेवरती? भुरभुर, म्हणून तिथे ई आहे म्हणून ई लिहिला. पुस्तकांची पाने, पुस्तकांच्या पानांचा आवाज कसा येत होता? फडफड, म्हणून ई. थंडगार, झुळका, हवा येत होती, त्या थंडगार झुळका होत्या, म्हणून अ लिहायचं. हे समजलं जोड्या जुळवा तुम्हाला? ओके, आता आपल्याला एक अजून दुसरा पॅरेग्राफ दिला आहे, जो आपण प्रश्न पहिल्यामध्ये बघितला. एक पॅरेग्राफ दिला होता आणि त्यावरती प्रश्न दिले होते. त्याचप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला आता दुसरा पॅरेग्राफ दिला आहे
आणि त्या पॅरेग्राफची सुरुवात आहे तेवढ्यात माझे लक्ष आणि एंड आहे थुई थुई नाचत होते. त्यामध्ये तुम्हाला बघा पहिला प्रश्न दिला आहे जोड्या जुळवा. इथे सुद्धा अ गट आणि ब गट आहे. अ गट वाचून दाखवते. घुंगुरमाळा, बैलगाडी, पाणी, पक्षी. ब गट खळखळ, किलबिल, खुळखुळ, खडखड. बघा घुंगुरमाळाचा आवाज कसा येत होता मुलांनो? खुळखुळ, म्हणून तिथे ई लिहायचं. बैलगाडी, बैलगाडी कशी जात होती? खडखड, म्हणून ई लिहिला आहे. पाणी, पाणी, पाण्याचा आवाज कसा होता? खळखळ, म्हणून अ लिहिला आहे. पक्षी, पक्ष्यांची किलबिल, म्हणून आ आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. स्टेशनवर रिक्षा घेऊन मामा आला होता. हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे मुलांनो? मामा रिक्षा घेऊन आला होता की बैलगाडी घेऊन आला होता? बैलगाडी. मग इथे काय दिलं आहे? रिक्षा. मग रिक्षा हे चूक आहे, बरोबर, म्हणून चूक लिहिलं. मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचत होते. हे सेंटेन्स राईट आहे की रॉंग आहे? राईट आहे, बरोबर, म्हणून बरोबर लिहिलं. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे की चूक आहे मुलांनो? बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. योग्य पर्याय निवडून लिहा. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या डॅश ताईकडे गेले, आईकडे गेले, मावशीकडे गेले. कुठे गेले? मावशीकडे गेले. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया. एका शब्दात उत्तरे लिहा. छोटेसे बाळ मुलाकडे पाहून कसे हसले? कसे हसले? खुदकन. खिडकीतून पळणारी झाडे टुकटुक कोण पाहत होते? कोण पाहत होते? बाळ. पुढचा प्रश्न. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. रस्ता, रस्ता याला समानार्थी शब्द आहे मार्ग किंवा वाट. शेत, शेत याला समानार्थी शब्द शिवार. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. खुदकन हसणे ह्याचा अर्थ आहे मुलांनो गालातल्या गालात हसणे. आणि त्याचं वाक्य बनवायला सांगितलं आहे तर बाळ खुदकन हसले. गाढ झोपणे ह्याचा अर्थ आहे मुलांनो शांत झोपणे. आता त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे तर वाक्य काय येणार? आई गाढ झोपली होती. पुढचा आहे टुकटुक पाहणे. टुकटुक पाहणे याचा अर्थ लोभसयुक्त दृष्टीने पाहणे. बाळ सर्वांकडे टुकटुक पाहत होते. आनंदाने थुई थुई नाचणे ह्याचा अर्थ आहे खूप आनंद होणे. काळे ढग पाहून मोर आनंदाने थुई थुई नाचतो. पुढचा प्रश्न बघा. स्वमत. इथे सुद्धा मुलांनो तुम्ही स्वतःचा आन्सर लिहायचं आहे. तुमच्या व घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करतात ते लिहा. ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर कशा प्रकारे मजा करतात ते तुम्हाला इथे स्वतःचा आन्सर लिहायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा मुलांनो. समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे तोंड. तोंड याला समानार्थी शब्द मूग. दुसरा आहे शेत याला शिवार. घर गृह किंवा सदन. हात हस्त किंवा कर. नदी सरिता. हळूहळू म्हणजे सावकाश. प्रश्न दुसरा. गाईचे हंबरणे तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा. बकरीचा आवाज कसा असतो मुलांनो? बॅ बॅ. वाघ काय करतो? डरकाळी फोडको. तिसरं बेडूक. बेडूक काय करतो? आवाज कसा काढतो? डराव डराव. मांजर म्याव म्याव. मोर केकावली किंवा केकावली असं म्हटलं तरी चालेल. कुत्रा भो भो. पुढचा प्रश्न बघा. लिंग बदला. मामा मामी. गाय बैल. मावशी मावशे. मुलांनो आता इथे आपल्याला अजून एक पॅरेग्राफ दिला आहे. उतारा क्रमांक 3. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. इथे सुद्धा आपल्याला घरी येताच तोंडभर आणि शेवट आहे आम्ही परत गावी आलो. बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा.
मामाच्या मुलांची नावे. काय नावे होती? राजू आणि चिमी. एका शब्दात उत्तर लिहा. स्वागत करणारी कोण होती ती? मामी. दुसरा प्रश्न, आकृती पूर्ण करा. मामाच्या गावाला मुलांनी केलेली धमाल. काय काय धमाल केली त्यांनी? विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडाचा आंबा खाणे, बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, शेतावर आमराईत मामाबरोबर फिरणे. पुढचा प्रश्न बघा. चौकट पूर्ण करा. आजीच्या हाताचा थरथरणारा स्पर्श होता. कसा स्पर्श होता तिचा? प्रेमळ अन बोलका. तिसरा प्रश्न, खालील शब्दांना उतार्यातील समानार्थी शब्द शोधून लिहा. मुलांनो, इथे आपल्याला अर्थ दिले आहेत आणि समानार्थी जे बुकमध्ये आले आहेत ते समानार्थी शब्द लिहायला सांगितले आहेत. आता बघा मुलांनो, मजा. मजा या समानार्थी शब्दाला कोणता शब्द आहे? धमाल आलेला आहे. त्यानंतर वृक्ष. वृक्षाला झाड हे समानार्थी शब्द आलेला आहे. खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. सर्वनामे अधोरेखित. आपण गेल्या वर्षी सर्वनाम हे अभ्यासलं आहे, बरोबर? तर आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. इथे आम्ही हे काय आहे? समानार्थी सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, स्वमत. सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दात लिहा. बघा, मी इथे आन्सर लिहून दिला आहे, पण तुम्ही तुमचं ओन आन्सरसुद्धा इथे लिहू शकतात. सुट्टीत विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, कधी शेतावर तर कधी आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे, या सर्व मजेत सुट्टी कधी संपली ते मुलांना कळलेच नाही. पुढचा बघा, एक्स्ट्रा क्वेश्चन दिले आहेत आपल्याला. विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिलं, गाव. ऑपोजिट काय येणार? शहर. जवळ, दूर. दिवस, रात्र. हळूहळू, भरभर. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. गहीवरून येणे. गहीवरून येणे म्हणजे मुलांनो मन भरून येणे. वाक्य, निरोप देताना मला गहीवरून आले. दुसरं, कडकडून भेटणे. अर्थ, प्रेमाने मिठी मारणे. अमेरिकेतून आल्यावर मी भावाला कडकडून भेटलो. तर मुलांनो, तुम्हाला माझा अनुभव ह्या पाठाचा स्वाध्याय समजला? कंबाईंड बुकमधले क्वेश्चन आहे हे तुम्हाला समजले? ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.